समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला लढा आज अधिक तीव्र झालेला पाहायला मिळतो आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला लढा आज अधिक तीव्र झालेला पाहायला मिळतोय। प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे। जालना पोलिसांनी मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना अटक केली असली तरीही ठरलेल्या मार्गानुसार धनगर मावळे मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी तालुका अंबड जिल्हा जालना येथून मोठ्या संख्येने धनगर मावळे चलो मुंबईचा नारा देत पुढे सरसावले। धनगर मावळ्यांचा आज मुक्काम चोंडी इथं असल्याची माहिती आहे। जय मल्हार जय अहिल्या अशा घोषणा देत एसटी आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा ठाम निर्धार धनगर मावळ्यांनी व्यक्त केलाय। मुंबईकडे निघालेल्या या मोर्चामुळे राज्यभरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हालचालींना वेग आला आहे। एनडी मराठे शैक्षणिक संकुलात खेल कुंभ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन। शिंदखेडा एनडी मराठे शैक्षणिक संकुलात खेल कुंभ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन। सहसंपादक प्रभाकर अडघळे। शिंदखेडा शहरातील एनडी मराठे शैक्षणिक संकुलात खेल कुंभ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली क्रीडा कौशल्य प्रत्यक्ष मैदानात सादर करता यावीत या उद्देशाने खेल कुंभ अंतर्गत विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते। शालेय क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धावृत्ती, संघभावना तसेच शारीरिक व मानसिक विकास होण्यात मदत होते। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी अनुभव मिळतात। या खेल कुंभमध्ये इयत्ता नर्सरी ते 9वी पर्यंतच्या सुमारे 1500हून अधिक विद्यार्थ्यांनी यांसारखे सांघिक खेळ तसेच उंच उडी, लांब उडी, दोरी उडी, 3 पायांची शर्यत, गोणपाट शर्यत, लिंबू चमचा, गोळाफेक, बॅडमिंटन, 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, बुद्धिबळ, रिले रनिंग यांसारख्या विविध मैदानी खेळांचा समावेश होता। आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सोशल हेल्थ मेडिकल असोसिएशन SHMA यांच्या माध्यमातून ग्लोबल चॅरिटी हॉस्पिटल अँड हेल्थ सोशल हेल्थ मेडिकल असोसिएशन अर्थात SHMA यांच्या माध्यमातून आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी ग्लोबल चॅरिटी हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। या हॉस्पिटलचे विधिवत उद्घाटन कयूम खान कुरेशी, देवलघाट सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जिल्हा परिषद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। उद्घाटन कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉक्टर आशिष सावडे आणि डॉक्टर अबिद खान यांची उपस्थिती लाभली। संपूर्ण कार्यक्रम SHMAचे अध्यक्ष डॉक्टर माजिद खान यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडला। यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी व संस्थेचे सदस्य उपस्थित होते। यावेळी बोलताना DRX माजिद खान यांनी सांगितले की या हॉस्पिटलची स्थापना समाजातील गरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे। विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये हेल्थ कार्ड बनवणाऱ्या रुग्णांना डायग्नोस्टिक तपासण्यांवर 50% सवलत देण्यात येणार असून उर्वरित 50% खर्च सोशल मीडिया हेल्थ केअर असोसिएशन कडून केला जाणार आहे। या योजनेअंतर्गत एक्स-रे, सिटी स्कॅन, रक्त तपासणी, सोनोग्राफी यांसह विविध तपासणी सेवा अल्पदरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत ग्लोबल चॅरिटी हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटरला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। ब्रेकिंग न्यूज में आपका स्वागत है। इस वक्त की सबसे बड़ी खबर आ रही है। शिवणा इथं भाजपचे जिल्हा परिषद सर्कल उमेदवार अरुण पाटील काळे यांना मुस्लिम समाजाकडून जाहीर समर्थन मिळाल्यानं राजकीय वातावरणात चर्चा रंगली आहे। शिवणा प्रतिनिधी सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील भाजप संपर्क कार्यालयात आरिफ कुरेशी मित्रमंडळ यांच्या वतीनं हा समर्थन कार्यक्रम पार पडला। यावेळी आरिफ कुरेशी यांनी अरुण पाटील काळे हे विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्व देणारे उमेदवार असून आगामी निवडणुकीत ते निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। या समर्थन कार्यक्रमाला आरिफ कुरेशी, साबिर कुरेशी, सलीम मुसा कुरेशी, शरीफ कुरेशी, जावेद कुरेशी, गुफरान कुरेशी, मोहसिन कुरेशी, सरफराजा खाजा कुरेशी, गफ्फार मुसा कुरेशी, विलास काळे, संदीप सोहेल, अकील कुरेशी, अदनान कादिर कुरेशी, जबीर शरीफ कुरेशी, सलीम खाजा कुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। या घटनेमुळे शिवणा सर्कलमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।